नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कुरडयाचा चीक तयार कसा करायचा. इथे मी साधेच गहू घेतले आहे. तुम्ही लोकवन किंवा 496 गहू घेऊ शकता. त्याचा छान चीक निघतो, पांढरा शुभ्र निघतो. इथे 2 किलो गहू मी पाण्यामध्ये म्हणजे 2-3 वेळा धुवून घेतले आहे आणि 3 दिवस भिजत घालायचे आहेत. आपल्याला हे गहू रोज यामधलं पाणी बदलायचं आहे, नाहीतर मग खूप आंबट असा वास येईल या गव्हाचा. तर रोज पाणी बदलल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी बघा हे गहू छान असे काढायला आले आहेत. आता तुम्ही हे गहू मशीनवर काढू शकता किंवा पाट्यावरही वाटू शकता. मी मिक्सरला वाटत आहे. एका भांड्यामध्ये अशी मोठी चाळणी ठेवायची, त्यामध्ये हे वाटलेलं पेस्ट टाकायचं आणि असं फिरवून घ्यायचं, म्हणजे चीक पटकनी काढायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे असं करायचं. तर हे थोडे थोडे गहू घेऊन आपण वाटून घेणार आहोत सर्व असे, आणि जो हा वरचा कोंडा राहतो त्यामध्ये 2-3 वेळा पाणी टाकून यामधला चीक जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कोंडा असा पिळून साईडला ठेवायचा. अशा पद्धतीने संपूर्ण हे चीक काढून घेतल्याच्या नंतर चाळूनसुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे आधी आपण मोठ्या चाळणीने चाळला होता, नंतर पिठाच्या चाळणीने किंवा मैद्याच्या चाळणीने चाळायचा, नंतर आपण सुती कापडाने सुद्धा चाळून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये अजिबात कोंडा जाणार नाही आणि चीक जो आहे तो असा पांढरा शुभ्र तयार होईल. तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व चाळून घेतल्याच्या नंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून मी रात्रभर ठेवला आहे. आता उद्या सकाळी यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि हा जो तळाशी चीक बसलेला आहे तो संपूर्ण फोडून घ्यायचा. आता तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. एक असं मलमल कापड घ्यायचं सुती आणि त्यावरती हा चीक टाकायचा आणि संपूर्ण चाळून घ्यायचा. नंतर मोजूनसुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंदाज व्यवस्थित घेता येईल, यासाठी चीक मोजून घ्यायचा आहे.